काळापासून असणार त्या ताटिकेला गर्भ राहिलेला आहे. आणि मारीच आणि सुबाहू हे दोन मुलं ताटिकेला त्या ठिकाणी आणि झालेले आहेत अशी कथा सांगतो. त्या उभय बाळकाची जाळी लागली पित्याच्या मुळी, पित्याची बुद्धी ते काळी मरण उन्माळी बळवळी. या दोन्ही बालकांची जाळी बापाच्या मुळावर आली, बरोबर ना. मूळ नक्षत्रावर जन्मली. मुलं सुद्धा जन्मत असताना चांगल्या नक्षत्रावर जन्मावेत महाराज. मूळ नक्षत्रावर जन्माला आली आणि त्या बापाला त्रास होऊ लागला. मरण व्यथा बापाला त्या ठिकाणी होऊ लागलेले आहेत. काय म्हणतात नाथ महाराज? सुंद उपसुंद महावीर परमयुदे अति दुर्धर, ती प्रभावानी सुरवर त्यांचे अधिकार सोय घेतले. सुंद आणि हे दोघेही जे भाऊ भाऊ आहेत ना, आतापर्यंत असे भांडणामध्ये तरबेज महाराज, तरबेज. परंतु काय झालं, पोर मुळावर आली आणि एवढे असणारे युद्धामध्ये तरबेज असणारे हे दोघं, तरी सुद्धा यांचं राज्य यांचा असणारा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. त्यांचा करावया वधू विधातराची विचित्र बुधू, तिला उत्तम सुंदर वधू दोघे बंधू देखती. हो, दोघं समान समान ताकदीचे. आणि त्या ठिकाणी यांचा वध करण्यासाठी बघा भगवंत सुद्धा काय करतात. भगवंतांनी एक विचार केलेला आहे. आणि या दोघात कधी भांडण होत नव्हतं. दोघात जोपर्यंत भांडण होत नाही ना, पती पत्नी मध्ये सुद्धा जोपर्यंत भांडण होत नाही तोपर्यंत दरवाजा उघडा राहत नाही. आणि दरवाजा उघडा राहिल्याबरोबर भांडण कली आतमध्ये घुसायला काही वेळ लागत नाही. या ठिकाणी हे मुलं मुळावर येणं, या दोघांमध्ये असणारा त्या ठिकाणी जो कलह कधीच नाहीये. एवढ्या वेळामध्ये ब्रह्मदेवाने एक सुंदर स्त्री त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. काय करतात पुढं? ती देखताची सुंदर दोघे उठले सत्वर, तिच्या वराने अति तत्पर तत्कामी दुर्धर सकामी. दोघं भाऊ एका विचाराने चालणारे महाराज, कधीच भांडत नव्हते. बारक्यानं मोठ्याला काम सांगितलं तर ऐकत होता, मोठ्यानं बारक्याला सांगितलं तरी ऐकत होता. याच संधीचं सोनं ब्रह्मदेवाने केलं. ती स्त्री असणारी त्या ठिकाणी पाठवली, पाहिली. आणि पाहिल्याबरोबर दोघंही म्हणू लागले ही मला पत्नी पाहिजे. काय म्हणतात आणखीन पुढे? कनिष्ठ म्हणे ज्येष्ठासी, भाऊजाई माने तुईसी, येरू म्हणे ज्येष्ठ पत्नी ऐसी, निश्चयसी तुमानी. आणि मग त्या ठिकाणी थोरला बोलू लागलेला आहे, ही माझी पत्नी आहे, तुला आई समान आहे, तू तिला आई मान. आणि बारका बोलू लागला, नाही नाही ती माझी पत्नी आहे. असं त्या ठिकाणी या दोघांमध्ये कलह आणि चालू झालेला आहे. कनिष्ठाचे लय ज्येष्ठ पाळावे सोहाळे, भाऊजाई मानी या वेळे करपा मेळे करपळवा. बारका भाऊ म्हणू लागला, अरे बाबा मोठ्यानं बारक्याला खांद्यावर घ्यावं लागतंय. बारक्याला जत्रात नेल्यावर बारक्याला जे पाहिजे ती त्यानं घेऊन द्यावं लागतंय. त्याच्यामुळे ही असणारी स्त्री मला पत्नी करायची आहे. बारक्याचा लाड तू पुरवून तुझी भाऊजाई समज. असा त्या दोघांमध्ये आणि विचार होऊ लागला. ज्येष्ठ आज्ञाची तोरी कनिष्ठ माना विसरी, हे ज्येष्ठ पत्नी खरी निज निर्धारी मानवी. वरला म्हणू लागला, मोठ्याचा असणारा अधिकार आहे. मोठ्यानं सांगितलेली गोष्ट ऐकावा. मोठ्यानं सांगितल्याबरोबर बाकी बारक्यानं काम केलं पाहिजे. त्याच्यामुळं तू काय कर, तू असणारी त्या ठिकाणी ही माझी पत्नी होणार आहे, तू तिला असणारा आई मान, कारण थोरली भाऊजाई आई प्रमाण आहे. असं तो बोलू लागला. कनिष्ठ मानली जी कांता, ती भाऊजाई मानी दुहिता, ज्येष्ठ पत्नी ती तुझी माता, तो तत्वता मानवी. अरे कनिष्ठाची बारक्याची असणारी जी पत्नी आहे ना, ती त्या ठिकाणी मोठ्याची भाऊजाई असते.
परंतु मोठ्याची पत्नी असली ना तर मग बारक्याची ती आई असते, त्याच्यामुळं तू तिला आई समज, असा थोरला भाऊ त्या ठिकाणी बोलला. आईशे करिता विवाद दोघे दुर्धर चढले क्रोधा, परस्परे घेऊन गदा निर्वाण युधा प्रवर्तले. महाराज मी आताच सांगितलं होतं, जोपर्यंत आपल्या घरामध्ये कली घुसत नाही, जोपर्यंत आपल्या घरामध्ये दुसऱ्याला सांगा मिळत नाही ना, तोपर्यंत दुःखाला काही कारणच नाही. हे दोघं भाऊ भाऊ होते, दोन दिशेला एकदा बघितलं का देवांची ताकद नव्हती यांच्याकडे येण्याची, परंतु आज मात्र एका स्त्रीमुळे भांडू लागले. दोघही म्हणू लागलेले आहेत मला पत्नी करायची, मला पत्नी करायची. या नादामध्ये दोघांनी खड्ग हातामध्ये घेतलेला आहे. कटाळा येईल का तुम्हाला? प्रभू रामचंद्र भगवान की जय. बघा, एक तर सोयाबीन काढायची वाचली, माझी बी आणि तुमची बी. त्याच्यामुळे एवढं काय आता मस्त पैकी सगळ्याची एक पंगत होणार आहे पुन्हा, त्याच्यामुळे काही अडचण नाही, असं फ्री राहा. या ठिकाणी असणाऱ्या दोघांनी खड्ग हातामध्ये घेतले, शस्त्र हातामध्ये घेतले महाराज, आणि दोघही युद्धाला, जे भाऊ कधीच भांडत नव्हते ते युद्धाला उभारले. दोघे उदे अति दुर्धर दोघे गदविंदान अति चतुर, अति मांडीला निकुर येरा येरा नाटपती. दोघही गदा युद्धामध्ये प्रवीण आहेत, शस्त्र युद्धामध्ये प्रवीण आहेत, कुस्तीमध्ये सुद्धा प्रवीण आहेत महाराज. या ठिकाणी पैलवानात सारखं आपल्यात कोणी नाहीच, भात खाऊ महाराज सगळे. या ठिकाणी असणार हे गदा युद्धामध्ये प्रवीण असल्यामुळं दोघांचं घनघोर युद्ध त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. कनिष्ठे कळला लागवत केला ज्येष्ठाचा घात, पडता गदा सोबे हनित कनिष्ठाचा घात ज्येष्ठ केला. हो पहा, बारक्यानं काय केलेलं महाराज, मोठ्याला कधी बी बारक्याची किवी येत असती. जाऊ द्या, छोटा आहे ते पण मांडीवर बसलेला आहे, तो छोटा होता खांद्यावर बसलेला आहे, त्याच्यामुळं थोडा अंग राखून मारायचा थोरला. या संधीमध्ये बारक्यानं काय केलेलं आहे, मोठ्याच्या डोक्यात गदा मारली महाराज. त्याचा जीव जाईल असं वाटू लागलं, त्याच वेळेमध्ये थोरल्या नाही बारक्याच्या डोक्यामध्ये गदा मारलेली आहे. काय होऊ लागलं, बंधू बंधूच्या घाई दोघे जण पडले ठाई, हे श्री कामाची नवाई दृष्टीपेक्षा पाही देखता दोघा. महाराज सांगू लागलेले दोन सख्खे भाऊ असणारे, फक्त स्त्री कामामुळं, स्त्री लोभामुळं त्या ठिकाणी असणाऱ्या या दोघांचा आपापसामध्ये त्या ठिकाणी घात झाला. इतकी स्त्री लोभाचा असणारी व्यथा आहे किंवा दुर्दशा आहे असं सांगू लागले. नाही श्रीसी कामे एकांतो, नाही श्रीसी केली मातो, नाही श्रीसी लावी लाहतो परी अपघात तू श्री दृष्टी. या दोघांनी स्त्री नुसती पाहिली आहे बरं का, पाहिली आहे. यांनी स्पर्श केला नाही, यांची पत्नी झाली नाही, यांना ती बोलली बी नाही, त्यांना माहितही नाही ती कोणत्या गावची आहे. तोपर्यंतच असणाऱ्या दोघांच्या जीवाचा घात त्या ठिकाणी झालेला आहे. येऊ श्रेयसी न व्हावी भेटी, स्त्रियासी न करावी गोष्टी, स्त्रियासी पाहताची दृष्टी उठा उठी आत्मघात. मला सांगू लागलेले, त्याच्यामुळे स्त्री बरोबर असणार बोलू नये, स्त्रीला असणार त्या ठिकाणी पाहू नये, है का नाही. आपलं रामायणाकडे लक्ष कमी, हीच भानगड आहे महाराज. पोतीला आल्यावर झोप येणे, चांगलं व्हायला असल्यावर आबळ येणे, याच भानगड येतात. या ठिकाणी नाथ महाराज बोलू लागले, याच्यामुळं स्त्री शक्यतो पाहू नये, पाहिली तर बोलूच नयेच, असं या ठिकाणी स्त्रीपासून आघात आहे असं सांगू लागले. सखे आत्मबंधू दोन्ही ती स्त्री देखता नयनी, निज घाते निमालेरनी श्री दर्शनी अपघात. दोघही बंधू असणारे नुसतं स्त्रीला पाहिलं आणि या ठिकाणी दोघांचा घात झाला. कसं झालं त्याचं एक उदाहरण छोटस तुम्हाला सांगतो, थोडं तरी झाला तर झाला. महान ऋषी हे सगळं जग कसं चालवायचं हे लिहायला चालू होतं. भगवान परमात्मा प्रश्न विचारायचे, ऋषीने त्याचं उत्तर द्यायचं आणि ते लिहायचं. उत्तर विचारत असतानाच त्या ठिकाणी भगवंताने विचारलं,
महान तपश्चर्या केलेले, हजार तपश्चर्या केलेले ऋषी त्या ठिकाणी असणार स्त्री बघितल्यानंतर आकर्षित होतील का? ऋषींनी स्त्री पाहिलीच नव्हती महाराज. ऋषींनी सांगितलं छे छे, काय बोलायला म्हणले तू? तेवढा अधिकार आहे त्याचा, काय बोलायला नाही होणार, काही हरकत नाही. भगवंतांनी सांगितलं ऋषी पेन ठेवा, लिहायचा तसाच ठेवा. 12 वर्ष जाऊ दिले. भगवंतांनी मोहिनीचं रूप धारण केलं, मोहिनीचं रूप धारण केलेलं आहे. आणि ऋषींची कोठडी आलते, कोप असणारी वनामध्येच होती. पायामध्ये पैंजण आहेत भगवंताच्या महाराज. भगवंत त्या ठिकाणी कोपीला येडे मारायला लागले, पैंजण वाजू लागले. आणि मग जी तपश्चर्या चालू होती ना ऋषींची, भंग पावली पैंजणाना. आणि बोलू लागलेले आहेत ऋषी. का हो बाई म्हणले, इकडं कस काय फिरायला लागलात? बाई साहेबांनी सांगितलं मी पतीच्या शोधार्थ इकडे निघालेले वनात. ऋषींनी सांगितलं माझंही लग्न झालं नाही. बरं झालं आला. भगवंताने सांगितलं परंतु माझा एक पण आहे, मला खांद्यावर घेऊन जो या घराला 3 प्रदक्षिणा करेल त्याच्याबरोबर माझं लग्न करायचंय, असा वर मला भेटलेला नाहीये. ऋषींनी सांगितलं माझं लग्न झालं नाही, लवकर खांद्यावर बसा. भगवान परमात्मा त्याच्या खांद्यावर बसलेले 1-2 फेऱ्या मारल्या. 3ऱ्या फेरीला भगवंतांनी पूर्ण भार दिला. ज्याच्या हृदयामध्ये सगळी पृथ्वी, सगळं ब्रह्मांड मावलेलं आहे, असा भगवान परमात्मा पूर्ण वज दिलं आणि गच्च त्या ऋषींची शिंड आवळून धरली. सांग म्हणले, स्त्री असणारी त्या ठिकाणी कसलाही महान ऋषी स्त्रीला असणारा त्या ठिकाणी आकर्षित होईल का नाही? सांगितलं महाराजांनी हो म्हणून, कारण होच म्हणावं लागलं. बाबा खांद्यावर बसलेला होता. अशी गत या दोघांची त्या ठिकाणी झालेली आहे. श्री दर्शनी देहघात, श्री प्रसेनी नरकवर्त, येऊ स्त्रियाची संगत, अति अनर्थ पुरुषाशी. नाथांनी सांगितलेलं आहे, स्त्रीला नुसतं पाहिलं जरी तरी असणार देहघात होतो. कारण आताच उदाहरण आहे, या दोघांचा घात झाला. जर स्पर्श केला तर नरकामध्ये जावं लागतंय, असं या ठिकाणी नाथ महाराज बोलू लागले. कथा कथनी सुप सुंद उपसुंद, हा कथेशी लागला संबंध, मनाने केला अनुवाद, श्रुते जल्प अनुवादन मनवा. हो, नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. हा या ठिकाणी कथा जी इकडे ओळवली ती हे 2 सख्खे भाऊ होते आणि त्याच्यामुळं ही आस जुटल्या गेली म्हणून मी या ठिकाणी लिहिलेलं आहे, असं नाथ महाराज बोलू लागले. श्री संगापासी अति अनर्थ, हो बोलिला परमार्थ, पुढील कथेचे भयचकित, ताटकात दार्थ यावन आली. आणि मग या ठिकाणी स्त्री पाहिल्याबरोबर अनर्थ आहे, याच्यावरून ही कथा लांबली असं नाथ महाराज सांगू लागलेले. पूर्व कथेवर या ठिकाणी येऊ लागले. प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि विश्वामित्र त्या ताटिकेचं कथानक काय सांगतात. मग बोले रघुनंदन, तीस काले राक्षसपण, त्या विषयाचे निरूपण ऋषी संपूर्ण सांगतो. प्रभू रामचंद्र विचारू लागलेले विश्वामित्रांना, या ताटिकेला राक्षस पण का आलं, या ठिकाणी राक्षस का झाली ती? कारण माणसामध्येच राक्षस आहे महाराज. राक्षस बाजूला हुडकाय जायची काही गरज नाही. जी माणसं असणारे दुसऱ्याला त्रास देतात ना, दुसऱ्यावर असणार जळतात ना, हीच खरी राक्षस आहेत. म्हणून प्रभू रामचंद्र बोलू लागले, नेमकं हिला राक्षस होण्याचं कारण काय? काय सांगतात विश्वामित्र. अगस्तीच्या आश्रमासी, ताटकावसे वनवासी, घेऊन 2 पुत्रासी, ती परदेशी विचारत. पूर्वीची कथा सांगू लागलेले आहेत. अगस्ती ऋषींच्या दारामध्ये ही ताटिका आपल्या दोन्हीही मुलाला घेतलेला आहे. कोणी वाचायला आणि त्या ठिकाणी असणार नित्य नियमानं दारामध्ये बसायची. कशी बसायची महाराज? तुम्ही बसलात तसं वनवासाने. हाय का नाही? असं प्रिय मनानं, प्रसन्न मनानं. आपण भात खाताना कसं कडे येऊ द्या भात, तसं एवढं प्रसन्न मनानं ती ताटिका तिथं त्या ठिकाणी वनवासासारखी आणि बसत होती. पुढं काय कथानक झालं.
सर्दी ते झाली. आवाज बसला नाही, आवाज सुंदर होता, पण तुम्हाला कसं काय झालं तुम्हाला? नाही नाही जरा दाबायला लागले. आवाज इतका सुंदर होता तरी